हमसे कि हमें प्यार हुआ है तुमसे, प्यार हुआ है तुमसे। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही तिथं जाऊन जिथे आपलं चॅनल जॉइन करून इथं ॲप जिथे डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्र, आपल्या जिथे आजचे ते व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची सुद्धा लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत मी जिथे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही ते जिथे मटेरियल आहे ते डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो। तर मित्र, अजूनही जर आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले जिथे रील्स आणि काही अपडेट वगैरे तिथं येत असतात मित्र। चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्याच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र, आपल्या जिथे सर्व ते तिथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या CapCut ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं आहे। तर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला आहे, तर तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं आपण ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्याला 20 सेकंदापर्यंत आपल्या इथं आणायची आहे मित्रांनो। तर आपण आता त्या इमेजवरती इथं क्लिक करूया आणि त्याची जी लेअर आहे ती आपण आता 20 सेकंदापर्यंत इथं आणून घेऊयात। तर आता आपण 20 सेकंदापर्यंत आणूयात त्याची लेअर जी असेल ती। तर 20 सेकंदापर्यंत आणल्यानंतर आता आपल्याला परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। तर त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक बीटवाला व्हिडिओ दिला आहे तर तो आपल्या इथं ॲड करायचा। तर तो इथं ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सर्वात आधी ह्याचा जो काय इथं ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर आता एक्स्ट्रा इथं ॲडिओ झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, बीटनुसार आपला जो इमेज असेल तो आपल्या इथं स्प्लिट आहे मित्रांनो। तर आता आपण इथं जिथं काय करूयात, बिट 2 वरती जिथे इथं येऊन जाऊयात। तर बिट 2 वरती इथं आल्यानंतर आपल्याला जो इमेज असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला बिट 3 वरती येऊन जिथे इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। परत बिट 4 वरती येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचं, परत बिट 5 वरती येऊन जिथं आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता इथं जेवढं काय आपले बिट असतील तर त्या बिटनुसार आपले जे इमेजेस असतील ते तुम्ही इथं स्प्लिट करून घ्या। आणि स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपला जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल त्या इमेजचा तो इथं डिलीट करून टाका आणि त्यासोबत जो आपण इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं तुम्ही डिलीट करून टाका। आणि आता आपले इथं जेवढं काही इमेजेस वगैरे आहेत त्या सर्व इमेजेसला आपल्याला काही इथं ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील तिथे आता द्यायचे आहेत आता। ओके, तर मित्र, आता आपल्या इथं ॲनिमेशन जे ते अप्लाय करायचं आहे। तर ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती इथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। तर ॲनिमेशनमध्ये जर इथं आल्यानंतर आता आपल्याला इनमध्ये जे ते इथं यायचं आहे। तर इनमध्ये इथं आल्यानंतर आता आपल्याला बघा इथं काय करायचं आहे, तर थोडंसं वेट करूया मित्रांनो, इथं थोडंसं लोडिंगला प्रॉब्लेम इथं होत आहे। इनमध्ये आल्यानंतर आता बघा इथं एक अशा प्रकारे सस्पेंडिंग कार्ड अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन आहे, तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो। तर तो इथं अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, त्याची जी खालची टाईमलाईन जी असेल ती सुद्धा आपल्या इथं फुल करून इथं टाकायची आहे मित्रांनो, बघू शकता खालती। तर आणि त्यानंतर आता आपल्याला डायरेक्टली आता सेकंड इमेजवरती इथं जिथे इथं येऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला परत इथं ॲनिमेशनमध्ये जायचं। तर ॲनिमेशनमध्ये इथं गेल्यानंतर आता आपल्याला इथं कॉम्बोमध्ये इथं येऊन जायचं। कॉम्बोमध्ये आल्यानंतर पेंड्युलम 1 द्यायचा आहे आणि परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन आपल्याला परत जे ते ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला पेंड्युलम 2 हा जो येतो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या आपल्याला इथं इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट ट्रायड जो येतो आपल्याला इथं ॲनिमेशनचा असेल तो इथं द्यायचा आहे। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो काय आपल्या इथं इमेज असेल त्यावरती आपल्या इथं जिथं येऊन जायचं आहे त्या इमेजवरती येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट लेफ्ट हा जो ॲनिमेशन आहे तो इथं द्यायचा आहे। दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काय आपल्या इथं इमेज असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे। तर त्यावरती इथं आल्यानंतर आता आपल्याला परत जिथं काय करायचं, ॲनिमेशनमध्ये जे इथं जायचं आहे। तर आता ॲनिमेशनमध्ये इथं आल्यानंतर आता आपल्याला बघा इथं इनमध्येच थांबायचं। इनमध्येच थांबल्यानंतर आता आपल्याला एक ॲनिमेशन येतो इथं भेटणार आहे, त्याचं नाव आहे मित्रांनो मॅजिक इन। तर तो इथं अप्लाय करता आपल्या इथं केल्यानंतर आता आपल्याला परत नंतरचा जो काही आपला इमेज असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं। त्यावरती आल्यानंतर आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर स्टेच अँड डिसॉर्ड हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काय आपला इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे। तर तिथं आल्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला परत इथं पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं, परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। सॉरी मित्रांनो, इथं आपल्याला ॲनिमेशन जो तो इथं कोणता आपल्या इथं द्यायचा नाही आहे, त्यानंतरचा जो इमेज असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे।
तर त्या इमेजवरती आपल्याला इथे येऊन जायचं. आल्यानंतर आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. तर इथं केल्यानंतर आपल्या परत नंतरचा आपला जो काही इथं इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर त्यावरती आल्यानंतर आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्याला इनमध्ये जिथे येऊन रेक्टँगल आउट हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बमध्ये येऊन यो 2 इन अँड आउट 1 हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काय आता आपला इमेज असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. आणि परत आपल्या इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये इथं आल्यानंतर आपल्याला इनमध्ये येऊन स्प्लिट स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो आपल्याला परत नंतर आता आपला जो काही शेवटचा इमेज आहे तर त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर त्यावरती इथं आल्यानंतर आपल्या परत इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्या इनमध्ये येऊन पॅडिंग अशा प्रकारचा एक भेटेल इथं पॅडलिंग अशा प्रकारचा ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. तर अशा प्रकारे आता आपले इथे जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण ॲनिमेशन अप्लाय केले. तर ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं. परत आता काही इफेक्ट द्यायचे तर ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे त्यानंतर ग्रॅफिटीच्या ऑप्शनमध्ये आपल्याला येऊन जायचं. ग्रॅफिटीच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक अशा प्रकारची ग्रॅफिटी भेटेल मित्रांनो बघा गार्बलेट ग्रॅफिटी. तर ते अप्लाय करून त्या इमेजवरती तर ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या आपल्या त्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. डेकोरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तो जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल. भेटत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता. तर त्याचं नाव आहे मित्रांनो प्लास्टिक फ्लॉवर. अशा प्रकारे सर्च करून तुम्ही इथं अप्लाय इथं करू शकता. आणि ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती 5 सेकंदापर्यंत करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत नंतरचा इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथे एक फेदर्स अशा प्रकारचा एक भेटेल मित्र बघा फॉलिंग फेदर इफेक्ट. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो का आपला इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला बघा एक अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. त्याचं नाव आहे मित्रांनो ग्लोविंग डबल. हा इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला एक गोल्डन बिग बँग अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा. त्याची 2 इमेज पुरती इथं करून घ्या. केल्यानंतर एक इमेज सोडून नंतरचा जो काय आपला इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं. आल्यानंतर आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये इथं येऊन जायचं. तर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर झूम स्प्लिट अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेज पुरती ॲडजस्टमेंट करून घ्या. तर अशा प्रकारे आपले इफेक्ट जे होते ते सुद्धा इथं देऊन झाले. तर ते इथं देऊन झाल्यानंतर आता आपल्याला जिथे बघा काय करायचं आपल्याला 5 सेकंदाच्या आपल्या इथे जिथे काय करायचं मित्रांनो इमेजवरती येऊन जायचं. आल्यानंतर आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर आपल्याला फर्स्टमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा इमेज दिला आहे तो आपल्या इथं ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल त्या लेअरची ते आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत आता आपल्या इथं अशा प्रकारे जे ते इथे घ्यायचे. आणि त्यानंतर त्याची ॲडजस्टमेंट तुम्हाला हवी तिथे व्हिडिओमध्ये वरती किंवा साईडला वगैरे इथं करू शकता. तर मी आता वरती इथं केलेली आहे मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो आपलाच इथं व्हिडिओ तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपलाचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून जिथं आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.